नमस्कार, मी डॉक्टर संगीता निंबाळकर। आजचा आपला विषय आहे ॲसिडिटी। कारण ॲसिडिटी ही अशी गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांना हा त्रास भेडसावणारा आहे आणि सगळ्यात कॉमन किंवा अगदी महत्त्वाचा पोटविकार म्हटलं तर ॲसिडिटी। आपण जर बघितलं की पोटविकाराची जी लक्षणं आहेत, ज्याच्यामध्ये अपेंडिक्सचा त्रास आहे, पित्ताशयाचा त्रास आहे, आतड्यांचा त्रास आहे, गर्भाशयाचा त्रास आहे, असे भरपूर त्रास आपल्याला पोटविकारामध्ये पाहायला मिळतात। परंतु ॲसिडिटी हा असा त्रास आहे की जवळजवळ 90 ते 95% लोकांना ॲसिडिटीचा त्रास हा नेहमीच जाणवणार आहे। त्यामुळे आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। जरी ॲसिडिटी हा अगदी कॉमनली होणारा आणि फार त्रास न देणारी जरी गोष्ट असली तरी ती सगळ्यांच्या मध्ये दिसते। जवळजवळ 90% लोकांमध्ये आपल्याला ॲसिडिटी पाहायला मिळते। म्हणून आज आपण ॲसिडिटी या विषयावरती बोलणार आहोत। तर कॉमनली हा आजार पाहायला मिळतो आणि ॲसिड ही जी संकल्पना आहे, ॲसिडिटी ही जी संकल्पना आहे, याच्यामध्ये काय तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत की आपल्याला पोट विकारांचा जो त्रास होतो, ज्याच्यामध्ये पोटगच्च होणं, पोट फुगणं किंवा भूक न लागणं, मळमळणं, पोटामध्ये जळजळ करणं, छातीमध्ये जळजळ होणं, हे जे सगळ्या ज्या तक्रारी आहेत या सगळ्या एका कॉमन हेडिंग खाली येतात, ते म्हणजे ॲसिडिटी म्हणजेच पित्तविकार। तर पित्तविकार ही संकल्पना तशी खूप मोठी आहे आणि मी आता मगाशी जे सांगितले ते सगळे जे सिम्पटम्स आहेत, जी सगळी लक्षणं आहेत ही ह्या पित्तविकारामध्ये येतात। तर ॲसिड जर इतकं जर आपल्याला त्रास देत असेल, आपल्या पोटामध्ये आपल्या प्रत्येकाच्या जठरामध्ये हे ॲसिड आहे आणि ॲसिड म्हणजे ॲक्च्युली ते हायड्रोक्लोरिक ॲसिड हे आपल्या प्रत्येकाच्या जठरामध्ये असतं आणि जर हे ॲसिड आपल्याला इतका त्रास देत असेल तर मग ते निसर्गाने किंवा देवाने आपल्याला दिलेच कशासाठी? आपल्या पोटामध्ये ते सिक्रेटच का होतं ॲसिड? त्याचा खरोखर रोल काय आहे? जर आपल्याला ॲसिडिटी नावाचा जर इतका मोठा त्रास होणार असेल प्रत्येक वेळेलाच, तुम्ही जर बघितलं की ॲसिडिटी आपल्याला अगदी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती आणि वेगवेगळ्या वेळांना त्रास देत असते। म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल झाला तर ॲसिडिटी होते, झोपेच्या काही सवयी बदलल्या तर ॲसिडिटी होते, तुम्ही जर काही प्रवास काही ठिकाणी करून आलात, काही खाण्यापिण्याच्या वेळा चुकल्या तरी ॲसिडिटी होते, काही औषधं तुम्ही घेत असाल, काही ऑपरेशन झालं असेल तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पित्तविकार म्हणजेच ॲसिडिटी होत असते। तर ही ॲसिडिटी याचं नेमकं कारण काय, म्हणजे ॲसिड आपल्या पोटामध्ये का दिलेलं आहे आणि जर ते एवढा त्रास देत असेल तर त्याच्यापासून आपला बचाव कसा करायचा हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर ॲसिड हे जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्या प्रत्येकाच्या जठरामध्ये सिक्रेट होत असतं, याचा महत्त्वाचा रोल काय? तर ॲसिडचं महत्त्वाचं फंक्शन असं असतं की आपण जे काही अन्न आपल्या जठरामध्ये जे काही अन्न गिळतो त्या अन्नाचे बारीक बारीक तुकडे आपल्या जठरामध्ये व्हायला लागतात, ज्याला आपण ग्राइंडिंग किंवा ब्रेकडाऊन ऑफ फूड असं म्हणतो। तर अन्न गिळल्यानंतर त्याचे पचन होण्याच्या दृष्टीनं जे काही बारीक बारीक तुकडे आपल्या जठरामध्ये होणं गरजेचं आहे, ते बारीक तुकडे करण्याचं काम हे ॲसिड करत असतं। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ॲसिडचं कार्य म्हणजे ॲसिड आपल्याला पोटामध्ये जे काही जंतू जातात आपल्या खाण्यातून, त्या जंतूंपासून आपल्या पोटाचं किंवा आपल्या शरीराचं संरक्षण करण्याचं काम ॲसिड करतं। म्हणजे ही दोन महत्त्वाची कार्य आहेत जे ॲसिड करत असतं, ज्याच्यामध्ये ब्रेकडाऊन ऑफ फूड म्हणजे अन्नाचे जे कण आहेत त्याचं बारीक बारीक अन्न कणांमध्ये रूपांतर करणं आणि आपल्या पोटातले जे जंतू आहेत किंवा जे बॅक्टेरिया आहेत त्याच्यापासून आपल्या शरीराचं आणि आपल्या पोटाचं रक्षण करण्याचं काम ॲसिड करतं। आता आपल्या पोटामध्ये जे जंतू आहेत हे जंतू कुठून जात असतात? तर आपण जे काही अन्नपदार्थ खातो किंवा आपण जे बाहेर जाऊन खातो किंवा पाणी पितो किंवा बऱ्याच गोष्टींचं आपण अन्न ग्रहण करत असतो, तर अशा प्रकारातून बऱ्याचदा अन्नाचे दुष्परिणाम किंवा काही गोष्टींचे बॅक्टेरिया व्हायरसेस त्या अन्नातून आपल्याला जात असतात। तर ह्याचं संरक्षण हे आपलं ॲसिड करत असतं। तुम्ही जर बघितलं तर आपण नेहमी जेवताना हात स्वच्छ धुतो, म्हणजे हात आपण साबणाने स्वच्छ धुतल्यानंतर आपण जेवायला बसतो, परंतु ते हात आपले निर्जंतुक झालेले नसतात। हात स्वच्छ धुणे आणि हात निर्जंतुक करणे याच्यामध्ये फरक आहे। कोणतीही गोष्ट निर्जंतुक केव्हा होते? जेव्हा ती उकळली जाते, गरम पाण्यामध्ये जेव्हा ती गोष्ट घातली जाते किंवा ती गोष्ट उकळली जाते तेव्हा ती निर्जंतुक होते। तर आपण हात आपले निर्जंतुक करतो का? नाही, आपण हात आपले स्वच्छ धुतो। त्यामुळे त्या हातातून सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये जंतू हे आपल्या जठरामध्ये जात असतात आणि याच्याचमुळं पोटामध्ये जे काही जंतू आपल्या गोळा होतात याचं जे संरक्षण करण्याचं जे काम आहे ते ॲसिड करतं। तर हे दोन महत्त्वाचे ॲसिडचे रोल आहेत। आणि ह्या ॲसिडिटीमुळे होणारे जे काही लक्षणं आहेत ही लक्षणं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या पोटामध्ये
पोटगच्च होणे किंवा पोटात दुखणे किंवा रात्रीच्या वेळेला पोटामध्ये जास्त त्रास होणे. आणि अगदी टिपिकल लक्षण जर तुम्ही म्हटलं ऍसिडिटीचं, तर बऱ्याचदा असं असतं की तुम्ही काहीही खाल्लं नसेल खूप काळासाठी तरी सुद्धा पोटामध्ये दुखतं आणि काहीतरी खाल्ल्यानंतर बरं वाटतं. तर हे मेन लक्षण आहे ऍसिडिटीचं किंवा ऍसिडमुळे पोटामध्ये अल्सर होण्याचं. तर अशी काही लक्षणं जर आपल्याला जाणवत असेल किंवा कधी कधी डोकं गच्च होणं किंवा अनइझी, पोटामध्ये एक अस्वस्थता जाणवणं, अशी काही लक्षणं जर आपल्याला जाणवत असेल तर नक्कीच आपल्याला ऍसिडिटीचा त्रास आहे आणि त्याच्यापासून आपण स्वतःचा बचाव कसं करणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे. तर बरेचसे लोक जेव्हा आमच्या ओपीडीमध्ये हे पित्त विकारासाठी जेव्हा कन्सल्टेशनला येतात तेव्हा मी बऱ्याच लोकांकडून असं ऐकते की आम्ही वर्षानुवर्ष अँटासिड्स खातोय, म्हणजे झिनटॅक आणि रॅनटॅक ह्या गोळ्या तर अक्षरशः लोकांना पाठ आहेत. कारण आपल्याकडं कसं आहे की इझिली आपल्याकडे औषध उपलब्ध होतात. म्हणजे प्रत्येक वेळेला हे अँटासिड किंवा ऍसिडिटीवरचं औषध जर तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळेलाच तुम्हाला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पाहिजे असं काही गरज नाहीये. त्यामुळे तुम्हाला इझिली ह्या अँटासिडच्या ज्या गोळ्या आहेत त्या इझिली तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये मिळतात. आणि त्यामुळं असे बरेच रुग्ण आहेत की जे वर्षानुवर्ष ह्या गोळ्या खाणारी माणसं आहेत. तर याचा सगळ्यात महत्वाचा जो साईड इफेक्ट आहे वर्षानुवर्ष औषधं खाण्याचा तो असा आहे की एकतर तुम्ही औषध खूप वर्ष जर खात असाल तर काही दिवसांनी ते औषध तुम्हाला अफेक्ट करण्याचं सोडून देतं. म्हणजे तुम्ही बरेच वर्ष जर का एखादी गोळी खात असाल, वर्ष जर तुम्ही अँटासिड्स जर तुम्ही खाल तर असं होऊ शकतं की त्या गोळ्यांचा इफेक्ट हा काही वर्षांनी येतच नाही. याला आमच्या मेडिकल टर्ममध्ये टॅकिफायलॅक्सिस असं म्हणतात. तुम्ही जर बघितलं असेल की काही रुग्ण असे आहेत की जे वर्षानुवर्ष झोपेच्या गोळ्या खातात, मग तुम्ही जर बघितलं तर त्या रुग्णांना काही वर्षानंतर झोप येतच नाही. तर असे जे रुग्ण आहेत जे वर्षानुवर्ष पित्ताच्या गोळ्या खातात त्यांना तुम्ही कितीही पित्ताचं औषध घेतलं तरी वारंवार ऍसिडिटी होतच राहते. तर हा सगळ्यात महत्वाचा इफेक्ट आहे की स्वतः सेल्फ ट्रीटमेंट आपण जी करतो ऍसिडिटीची ती अतिशय चुकीची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या औषधांचे काही साईड इफेक्ट सुद्धा आहेत. ते साईड इफेक्ट आपण लवकरच बोलणार आहोत. पण ह्या दोन्ही गोष्टींसाठी साईड इफेक्ट आणि त्या औषधाचा इफेक्ट न राहणं या दोन्ही गोष्टींसाठी वर्षानुवर्ष कुठलंही अँटासिड किंवा ऍसिडिटीचं औषध आपल्या स्वतःच्या मनाने कुठल्याही डॉक्टरांचा सल्ला न घेता करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळं ऍसिडिटी पासून बचाव करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे आपला आहार. मी माझ्या गेल्या कित्येक जे एपिसोड्स आहेत फेसबुकचे ह्या सगळ्या एपिसोड्समधून आपल्या प्रत्येकाला सांगते की आपल्या आरोग्याचं सगळ्यात महत्वाचं जे रहस्य आहे ते आपल्या आहारामध्ये आहे. तर आहार, विहार, व्यायाम या 3 गोष्टी जर आपण व्यवस्थित सांभाळल्या तर आपलं पोटाचं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने राहू शकतं. आणि पोटाचं आरोग्य चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचं सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल म्हणजे फ्रिक्वेंट स्मॉल फीड्स. हे ऍसिड जे आहे हे तुमच्या शरीरामध्ये ठरलेल्या वेळेला येणारच आहे. तुम्ही काही खा नाहीतर नका खाऊ. ऍसिड सिक्रेट करणाऱ्या ज्या पेशी आहेत तुमच्या शरीरामध्ये त्या पेशी ज्या आहेत त्या ठराविक वेळेला ऍसिडचं जे सिक्रेशन आहे किंवा ऍसिडचं जे स्त्रवण जे आहे आपल्या जठरामध्ये ते होतच राहतं. त्यामुळे त्या वेळेला जर तुम्ही ते खाल्लं नाही, त्यावेळेला जर आपण अन्न ग्रहण करून जर ते ऍसिड आपण विरघळवलं नाही किंवा जर आपण ऍसिड न्यूट्रलाइज केलं नाही किंवा ते जर ऍसिड आपण मारलं नाही तर निश्चितच हे ऍसिड तुम्हाला त्रास देणार आहे. मी मागच्याही एपिसोडमध्ये सांगितलं होतं की उपवास नवरात्रीचे आपले चालू आहेत, परंतु दिवस दिवस काहीही न खाता आपण उपवास जर करत असाल तर ते चुकीचं आहे. कारण ऍसिड सिक्रेशन तुमच्या जठरामध्ये ऍसिड येणं हा निसर्ग आहे, ही फिजिओलॉजी आहे. जसं तुम्हाला नैसर्गिकरित्या काही गोष्टी होतात जसं की शौचाला जाणं, भूक लागणं, रात्री झोप येणं, या जशा नैसर्गिक गोष्टी आहेत तसं तुमच्या जठरामध्ये काही तासानंतर ऍसिड सिक्रेशन येणं, ऍसिड तुमच्या जठरामध्ये येणं हा निसर्ग आहे. त्यामुळं ते ऍसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी जर त्यावेळेला तुम्ही नाही खाल्लं तर ते ऍसिड उसळणार आहे आणि तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास सुरू होणार आहे. तर ऍसिडिटी पासून वाचण्याचं सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल म्हणजे फ्रिक्वेंट स्मॉल फीड्स. म्हणजे वेळेला तुम्ही खाल्लं पाहिजे आणि कमी प्रमाणामध्ये. भुकेपेक्षा तुम्ही 2 घास कमी खा. आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं अति खाशी आणि मसनात जाशी. आपल्या ज्या काही म्हणी आहेत ना जुन्या, या खरोखर म्हणजे सायंटिफिक आहेत त्या. आणि त्या जर आपण आत्ताच्या आपल्या लाईफमध्ये जर का त्या म्हणी अप्लाय केल्या ना तर खरोखर एक चांगलं लाईफ, चांगलं आरोग्य आपल्याला आधुनिक लाईफस्टाईलमध्ये सुद्धा मिळू शकतं. तर अति खाणं आपण टाळलं पाहिजे.
फ्रिक्वेंटली इंटरव्हल्सला म्हणजे दर 2 तासाला आपल्या पोटामध्ये काही ना काहीतरी गेलं पाहिजे आणि ते सुद्धा कमी प्रमाणामध्ये. भुकेपेक्षा 2 घास आपण कमी खाल्लं पाहिजे. गच्च पोट आपण जेवायचं नाहीये. गच्च पोट आपण का जेवायचं नाहीये याची सुद्धा 2 कारणं आहेत महत्वाची. गच्च पोट जेवणाने सुद्धा ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो. म्हणजे जसं वेळेला खाणं जितकं महत्वाचं आहे तितकं योग्य प्रमाणामध्ये, योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणामध्ये खाणं खूप गरजेचं आहे. समजा जर आपण योग्य प्रमाणात खात नसाल तर आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा चरबी वाढणार आहे आणि चरबी वाढल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते, आपली जी अन्ननलिका आहे आणि आपलं जे जठर आहे याच्यामध्ये एक वॉल असतो. निसर्गाने दिलेला एक वॉल्व आहे ज्याला आम्ही लोअर इसोफेजियल स्पिंक्टर असं म्हणतो. इसोफेगस म्हणजे अन्नलिका आणि अन्ननलिकेच्या एंडला जिथं जठर सुरू होतं तिथं तो वॉल असतो. म्हणजे आपल्या शौचाच्या जागेला जसं आपल्याला शौचार आल्यानंतर कंट्रोल करण्यासाठी जसा वॉल असतो तसा हा एक वॉल आपल्या शरीरामध्ये अन्ननलिका आणि जठर याच्यामध्ये असतो. तर या वॉलचं मुख्य कार्य असं असतं की आपल्या जठरामध्ये जे काही ऍसिड आहे किंवा जे आपण गिळलेलं अन्न आहे ते उलटून आपल्या अन्ननलिकेमध्ये येऊ नये हे कंट्रोल करण्याचं काम तो वॉल करत असतो. तो वॉल इतर वेळेला म्हणजे जेव्हा आपण काही खात नसतो, जेव्हा आपण ऍट रेस्ट असतो त्यावेळेला तो वॉल बंद असतो. परंतु जेव्हा तुम्ही काही खाता, जेव्हा तुम्ही एखादा अन्नाचा घास गिळता त्यावेळेला तो वॉल ओपन होतो आणि अन्ननलिकेमधनं अन्न जे आहे ते जठरामध्ये जातं. तर जठरातलं अन्न पुन्हा उलटून वरती न येण्यासाठी तो वॉल पुन्हा बंद होतो. पण जर तुम्ही एका वेळेला गच्च पोट जेवलात किंवा जास्त खाल्लं किंवा मी पुढचे 7-8 तास आता जेवणार नाहीये त्यामुळे मी फक्त एकदा सकाळी जेवणार आणि संध्याकाळी जेवणार, मध्ये काही खाणार नाही आणि मी एकदाच खाणार आहे म्हणून मी भरपूर खाणार, असं जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या जठराच्या कॅपॅसिटीपेक्षा खूप जास्त खात असता आणि अशा वेळेला त्या वॉलवरती लोड यायला लागतो आणि तो वॉल हळूहळू हळूहळू लूज पडायला लागतो. हा वॉल ज्यावेळेला लूज होतो त्यावेळेला तुमच्या जठरामधलं अन्न आणि ऍसिड हे उलटून तुमच्या अन्ननलिकेमध्ये यायला लागतं आणि मग तुम्हाला छातीमध्ये जळजळणं सुरू होतं. म्हणून मी मगाशी जे सांगितलं की पोटाचं आरोग्य चांगलं राखण्याचं जे प्रिन्सिपल आहे फ्रिक्वेंट स्मॉल फीड्स, की आपण थोड्या थोड्या वेळाने खायचं आणि कमी प्रमाणामध्ये खायचे, नाहीतर पुन्हा आपल्याला अन्न ऍसिड जे आहे आपल्या पोटातलं ते त्रास देणारच आहे. तर ऍसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी जसं खाणं गरजेचं आहे तसं ऍसिडिटी पासून बचाव करण्यासाठी सुद्धा किंवा आपल्या जे छातीमध्ये जे जळजळ होते त्याच्यापासून बचाव करण्यासाठी सुद्धा एका वेळेला आपण कमी खाणं गरजेचं आहे. दर 3 तासांनी किंवा दर 2 तासांनी आपण आपल्या पोटामध्ये काहीतरी थोडं खाणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या पोटातला सगळ्यात महत्वाचा दुसरा आजार म्हणजे जंतुदोष. मी जसं मगाशी सांगितलं की आपण बऱ्याच काही गोष्टी खात असतो आणि खाण्यातून बरेच जंतू आपल्या पोटामध्ये जात असतात. तर ह्यातला सगळ्यात महत्वाचा जंतू म्हणजे एच पायलोरी म्हणजे हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा एक जंतू आहे जो आपल्या पोटामध्ये आपल्या खाण्यातून किंवा अन्नपदार्थातून किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमधून तो आपल्या पोटामध्ये जात असतो. आपल्या बऱ्याच लोकांच्या पोटामधला हा एच पायलोरी हा जो जंतू आहे हा बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये असू शकतो, पण काही लोकांना तो अजिबातच लक्षणं जाणवत नाही, देत नाही, काहीच लक्षणं त्या माणसांना दिसत नाहीत. परंतु काही लोकांमध्ये मात्र हा जो एच पायलोरी नावाचा जो जंतू आहे हा भरपूर त्रास देतो आणि ऍसिडिटी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एच पायलोरी हा जंतू आहे. तर हा जर जंतू आपल्या पोटामध्ये जर गेला आणि जर प्लस तुमच्या पोटामध्ये जर ऍसिड नसेल तर असे बरेचसे जंतू आहेत की जे ऍसिडचं जे प्रोटेक्शनचं जे काम आहे म्हणजे जे जंतू तुमच्या पोटामध्ये येऊन तुम्हाला त्रास देतात त्या त्रासापासून संरक्षण करण्याचं काम जे ऍसिड करतं ते जर करत नसेल तर हे जंतू तुम्हाला निश्चितच त्रास देणार आहेत आणि त्यामुळं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अल्सर सुद्धा आपल्या पोटामध्ये होतात. गॅस्ट्रिक अल्सर किंवा लहान आतड्याचे ज्याला आपण डिओडेनल अल्सर जे म्हणतो ते ह्या 2 गोष्टींमुळे होत असतात. एक तर जंतुदोष म्हणजे एच पायलोरी हा नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो तुमच्या जठरामधल्या ज्या पेशी आहेत त्याच्यावरती हल्ला चढवतो. ऍसिड तिकडे काम करत नसतं कारण ऍसिड आपण बऱ्याचदा अँटासिड अति प्रमाणामध्ये सेवन केल्यामुळे सुद्धा ऍसिडचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि मग एच पायलोरी हा जो जंतू आहे हा तुमच्या तिथल्या पेशींना त्रास द्यायला सुरू करतो. दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण अल्सर्स होण्याचं असं आहे की काही लोक असे असतात की जे रिपीटेडली पेन किलर्स खातात. साधं अंग दुखलं पेन किलर खा, डोकं दुखलं पेन किलर खा. म्हणजे आपल्याकडं ॲस्पिरिन नावाची जी गोळी आहे ही किंवा एंडोपार ही किंवा ॲस्पिरिन नावाच्या ज्या गोळ्या आहेत ह्या गोळ्या रिपीटेडली विदाऊट डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता
खाणारे, वर्षानुवर्ष खाणारे रुग्ण आहेत. तुम्ही जर बघितलं असेल की साधारण 50-60 वयानंतर बऱ्याच लोकांचे सांधे जे आहेत हे त्यांना त्रास द्यायला सुरू करतात, मणके त्रास द्यायला सुरू करतात. कारण इतके वर्ष ते सांधे आणि मणके वापरल्यानंतर साहजिकच त्याची झीज होत असते. आणि ही झीज होण्यामुळं ते जे सांधे आहेत किंवा मणके जे आहेत ते त्रास द्यायला सुरू करतात. आणि त्या त्रासामुळं बरेच लोक वर्षानुवर्ष पेन किलर्स खात असतात. तर ह्या पेन किलर्सचा सगळ्यात महत्त्वाचा साईड इफेक्ट आहे की आपल्या पोटामध्ये अल्सर्स होणं. आणि हे जे अल्सर्स आहेत हे वरचेवर त्रास द्यायला सुरू करतात. एक तर हेलिकोबॅक्टर पायलोरस हा जंतू, आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे वरचेवर जे पेन किलर्स खाता, या दोन्हीमुळं पोटामध्ये अल्सर्स तयार होतात. आणि मग अल्सर जर का तयार झालं तर ऍसिडिटीचं अल्सर हे सगळ्यात महत्त्वाचं आणि ड्रेडेड कॉम्प्लिकेशन आहे. तर ह्या सगळ्या दृष्टीनं आपण आपली ऍसिडिटी किंवा पित्तविकार कंट्रोलमध्ये ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. तर अल्सर ज्या वेळेला आपल्याला होतो त्यावेळेला पोटामध्ये सिव्हिअर वेदना होणं, अति जास्त प्रमाणामध्ये वेदना होतात. असे रुग्ण बऱ्याचदा रात्रीच्या वेळेला त्यांच्या पोटामध्ये कुठलंही अन्न जेव्हा नसतं किंवा अन्न पचन झालेलं असतं, अशा वेळेला रात्री 2:30-3च्या दरम्यान त्यांना अचानक पोटामध्ये जोरात दुखायला लागतं आणि उठून बसतात. तर हे सुद्धा एक लक्षण आहे पोटामध्ये अल्सर असण्याचं. किंवा पोट गच्च राहणं, किंवा वरचेवर ढेकर येणं, किंवा भूक व्यवस्थित न लागणं, अशक्तपणा येणं, किंवा पातळ शौचाला होणं, ही सगळी लक्षणं ऍसिडिटी आणि पोटामध्ये अल्सर असण्याची आहेत. तर आपण आपल्याला अल्सर झालाय का नाही हे कसं ओळखू शकतो? आपण जेव्हा आपल्या डॉक्टरांकडे जाता आणि डॉक्टरने जेव्हा आपली लक्षणं सांगता तेव्हा डॉक्टर आपल्याला एंडोस्कोपी नावाची एक तपासणी ऍडवाइस करतात. या एंडोस्कोपीमध्ये काय केलं जातं की आपल्या घशाला एक भूल देण्याचं एक औषध आपल्या घशामध्ये दिलं जातं. आणि त्याच्यानंतर एंडोस्कोपी एक 5 ते 7 मिनिटाची तपासणी असते की ज्याच्यामध्ये तुमच्या तोंडातून तुमच्या अन्ननलिका, जठर आणि लहान आतडं याच्यामध्ये एक स्कोप किंवा एक इन्स्ट्रुमेंट आम्ही आतमध्ये सोडत असतो, ज्याच्यामध्ये लाईट असतो आणि कॅमेरा असतो. आणि तो जो कॅमेरा आहे तो बाहेर टीव्हीला जोडलेला असतो. आणि त्यामुळे आपल्या पोटातले आतले जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे अन्ननलिका आहे, जठर आहे, लहान आतडं आहे, ते आपल्याला टीव्हीवरती दिसत असतं. तर याच्यामध्ये अल्सर आपल्याला झालाय का नाही हे आपल्याला व्यवस्थित आपल्याला पाहता येतं. तर अल्सर म्हणजे काय असतं की समजा आपल्याला जर का अंगावरती खरचटलं तर जसं लालसर होतं किंवा जशी जखम होते अंगावरती, तशाच प्रकारचा लालसरपणा किंवा तशाच प्रकारची जखम ज्यावेळेला आपल्याला जठरामध्ये किंवा लहान आतड्यामध्ये होते त्याला आपण अल्सर असं म्हणतो. तर ही या अल्सरची लक्षणं आहेत आणि अल्सरचं निदान आपण एंडोस्कोपीद्वारे करू शकतो. आता या अल्सरची ट्रीटमेंट कशा प्रकारची होऊ शकते? तर अल्सरची ट्रीटमेंट मध्ये एकतर नॉन सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे आपण फक्त औषधं देऊन सुद्धा हा अल्सर बरा करू शकतो, किंवा काही रुग्णांमध्ये या अल्सरला ऑपरेशन सुद्धा लागू शकतं. तर बिन ऑपरेशनची जी ट्रीटमेंट आहे किंवा जी मेडिसिन्स आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आपल्याला अँटासिड्स देतात. अँटासिड्स म्हणजे आपल्या जठरामध्ये जर का अति प्रमाणामध्ये ऍसिड सिक्रेशन झालं असेल तर ते ऍसिड जे आहे ते बंद करण्यासाठी काही अँटासिड्स दिले जातात. अगदी आता आपल्याला कॉमनली काही अँटासिड्स घेऊन अँटासिड हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारं एक कॉमन औषध आहे, म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये ही औषधं असतातच. मग अँटासिड्सचे कुठले कुठले प्रकार आहेत? अँटासिड्समध्ये काही औषधं ही पातळ औषधाच्या स्वरूपामध्ये येतात. अँटासिड ही रॅन्टॅक किंवा झिंटॅक ज्या गोळ्या आहेत या एक प्रकारच्या अँटासिडमध्ये येतात. आणि आपण ओमेप्रेझॉल किंवा इसोमेप्रेझॉल या ज्या गोळ्या घेतो ह्या एक प्रकारच्या अँटासिड्स आहेत. म्हणजे अँटासिडचे हे मेन 3 प्रकार येतात. पातळ औषध अँटासिडचं, एक H2 रिसेप्टर अँटॅगोनिस्ट म्हणून येतात ज्याला आपण रॅनिटिडिन किंवा रॅन्टॅक टॅबलेट असं म्हणतो, आणि ओमेप्रेझॉल किंवा रॅबेप्रेझॉल किंवा पॅन्टोप्रेझॉल हे वेगळ्या प्रकारचे अँटासिड्स आहेत. असे 3 प्रकारचे अँटासिड येतात. तर ह्या 3ही प्रकारच्या अँटासिड जे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या जठरामध्ये ऍक्ट होत असतात. तुम्हाला ज्या प्रकारचा त्रास आहे, ज्या वेळेला हा त्रास होतोय त्या पद्धतीचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टर तुम्हाला या अँटासिडचं देतात. म्हणजे कधी पातळ औषध घ्यायचं, कधी तुम्ही रॅन्टॅक खाल्ली पाहिजे किंवा कधी तुम्ही ओमेप्रेझॉल खाल्ली पाहिजे, हे डॉक्टर तुम्हाला जो त्रास ज्या पद्धतीने ज्या वेळेला होतोय त्या पद्धतीचं प्रिस्क्रिप्शन तुम्हाला देतात आणि त्यानंतर तुम्हाला बरं वाटायला लागतं. तर असं नाही की मला अँटासिड माहिती आहे की रॅन्टॅक अँटासिड आहे, ओमेप्रेझॉल अँटासिड आहे म्हणून मी मेडिकल स्टोअरमधनं घेतलं आणि मला आता बरं वाटलं, तर असं नाही. या प्रत्येक गोळीचा एक इफेक्ट आहे,
तो कुठल्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये ऍक्ट होणार आहे आणि कुठल्या त्रासासाठी कुठली गोळी आवश्यक आहे हे डॉक्टरच ठरवू शकतात. तर डॉक्टरी सल्ल्याशिवाय अँटासिड घेणं आणि खूप लॉंग टर्म काळासाठी घेणं हे अतिशय चुकीचं आहे आणि आपण हे सगळ्यांनी टाळलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट औषध ट्रीटमेंट देण्यामध्ये या अल्सरमध्ये उपयोगाची म्हणजे अँटीबायोटिक्स. तर अँटीबायोटिक्सचा रोल असा आहे की मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की बरेचसे जे ऍसिडिटीचे त्रास आहेत हे तुम्हाला जंतुदोषामुळे होत असतात. तर जंतुदोषासाठी ही अँटीबायोटिक्स दिली जातात. तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अँटासिड बरोबर बऱ्याचदा अँटीबायोटिक सुद्धा असतं. तर अँटीबायोटिक घ्यायचं का नाही किंवा कोणत्या प्रकारचं अँटीबायोटिक घ्यायचं हे डॉक्टर तुम्हाला होणारा त्रास आणि त्या पद्धतीचे जी काही तुमची लक्षणं आहेत त्याप्रमाणे तुम्ही कुठले अँटीबायोटिक घ्यायला पाहिजे हे तुम्हाला ठरवतात. तर एच बायलोरी हा जो बॅक्टेरिया आहे, हा जो जंतू आपल्या पोटामध्ये असतो आणि हा तुम्हाला ऍसिडिटी किंवा अल्सर होण्यासाठी प्रवृत्त करतो, तर हा जो जंतू आहे हा मारण्यासाठी सुद्धा हे अँटीबायोटिक दिलं जातं. तसंच बाकीचे काही सप्लिमेंटरी मेडिसिन्स आहेत ज्याच्यामध्ये प्रोबायोटिक आहे. तर प्रोबायोटिक म्हणजे काय असतं की तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पचन संस्थेमध्ये नॉर्मल बॅक्टेरिया सुद्धा असतात. सगळेच बॅक्टेरिया तुम्हाला त्रास देणारे नसतात, ज्याला आपण नॉर्मल फ्लोरा असं म्हणतो. तर हे जे नॉर्मल बॅक्टेरिया आहेत याचं जर प्रमाण जरी तुमच्या पचन संस्थेमध्ये कमी झालं तरी सुद्धा तुम्हाला पचनाचे त्रास सुरू होतात. त्यामुळे नॉर्मल फ्लोरा, ज्याला आपण गट फ्लोरा असं म्हणतो, किंवा पचन संस्थेमधले नॉर्मल बॅक्टेरिया हे सुद्धा व्यवस्थित मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे. ते जर मेंटेन नाही झाले तरी सुद्धा पोटविकार होणं, पातळ शौचाला लागणं, पोटगच्च होणं असे त्रास आपल्याला होऊ शकतात. तर अँटासिड बरोबर अँटीबायोटिक आणि प्रोबायोटिक हे सुद्धा बरेचसे डॉक्टर तुमच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत असतात. तर ह्या प्रोबायोटिकचा रोल असा असतो की ते जे चांगले बॅक्टेरिया आहेत ते तुमच्या नॉर्मल फ्लोरामध्ये ऍड होतात आणि तुमचं बाहेरच्या घातक बॅक्टेरियापासून संरक्षण करतात. तसेच मल्टीव्हिटॅमिन्स आहेत किंवा फोलिक ऍसिड आहे, हे जे महत्वाचे घटक आहेत जे तुमच्या पचनाच्या दृष्टीनं अतिशय गरजेचे आहेत, हे सुद्धा तुमचे डॉक्टर तुम्हाला त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये देत असतात. आणि यालाच आपण नॉन सर्जिकल किंवा मेडिकल मॅनेजमेंट ऑफ ऍसिडिटी किंवा अल्सर असं म्हणतो. पण काही पेशंट असे असतात की ज्यांना लॉंग टर्म अल्सरचा त्रास होत असतो, कुठल्याही औषधाने तो कमी येत नसतो आणि अशा पेशंटना मात्र बऱ्याचदा आपल्याला ऑपरेशनची ट्रीटमेंट लागू शकते. वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स केले जातात. अल्सर जर कॉम्प्लिकेट झाला किंवा अल्सरमधून कधी रक्तस्राव झाला किंवा अल्सर जर फुटला तर याला सुद्धा काही ऑपरेशन्स केले जातात. परंतु या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स पर्यंत आपण जाण्यापेक्षा जर आपण ऍसिडिटी न होण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्या जर आपण पाळल्या तर निश्चितच आपण ऍसिडिटी आणि त्याच्यापासून होणारी जी कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यापासून आपण वाचू शकतो. दुसरी महत्वाची एक गोष्ट आहे ऍसिडिटीमुळे होणारी, ज्याला आपण गॅस्ट्रो इसोफेजल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जठरातले जे अन्न पदार्थ आहे ते उलटून आपल्या अन्नलिकेमध्ये येणं. गॅस्ट्रो म्हणजे स्टमक, इसोफेजल म्हणजे अन्नलिका, रिफ्लक्स म्हणजे अन्न पदार्थ उलटून आपल्या अन्नलिकेमध्ये येणं. तर याची कारणं आपण मगाशीच डिस्कस केलेली आहेत आणि याच्याबद्दल सुद्धा या ज्या ट्रीटमेंट मी तुम्हाला आता सांगितल्या त्या आपल्याला उपयोगी पडू शकतात. परंतु सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेन्शन इज द बेस्ट मेडिसिन. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण करत बसण्यापेक्षा हाऊ टू प्रिव्हेंट इट, या गोष्टी आपण कशा टाळल्या पाहिजेत हेच आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल म्हणजे आहार, योग्य वेळेची झोप आणि व्यायाम. या 3 गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर ऍसिडिटी, पित्तविकार, ओबेसिटी आणि त्याला लागून येणारे जे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत याच्यापासून आपण नक्कीच वाचू शकता. परंतु जर आपल्या कुणाला जर ऍसिडिटीचा किंवा पित्तविकाराचा किंवा अल्सरचा किंवा त्या रिलेटेड छातीमध्ये जळजळणं याचा जर का त्रास खूप लॉंग टर्मसाठी होत असेल, खूप काळासाठी जर हा त्रास असेल तर आपण निश्चितच आपल्या डॉक्टरना, आपल्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टना आपण भेटणं गरजेचं आहे. लागली तर आपण एंडोस्कोपी करून त्याचं निदान करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे जर आपण औषधं घेतली तर नक्कीच आपण या पित्तविकारापासून स्वतःचं बचाव करू शकता. आपल्याला या पित्तविकारासंदर्भात कुठल्याही शंका किंवा कुठल्याही अडचणी असतील तर निश्चितच तुम्ही आम्हाला आमच्या फेसबुकला किंवा आमच्या वेबसाईटला किंवा आपल्या हॉस्पिटलचे अजून सोशल मीडियाचे बरेच फोरम्स आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या प्रश्नांना, आपल्या शंकांना आम्ही निश्चितच उत्तरं देऊ. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.